सिया आपला गेम करणार हे केतनला आधीच माहित होतं. सियाला आपल्यासोबत मनापासून राहता येत नाहीये हे देखील केतनला माहित होतं. सिया आपला गेम करणार हे केतनला आधीच माहीत होतं. केतन अग्रवाल यांच्या मर्डर मिस्ट्रीमध्ये आता अजून एक पाय उलगडला आहे. सियाला आपल्यासोबत मनापासून राहता येत नाही हे देखील केतनला माहीत होतं. अशी धक्कादायक अपडेट सध्या समोर आली आहे. वर्षाचा एक निष्पाप तरुण ज्याने आपल्या होणाऱ्या बायकोसोबत जीवापाड प्रेम केलं, तिच्यासोबत जगण्या मरण्याच्या शपथा घेतल्या, पण होणाऱ्या बायकोने केतनचा असा घात केला ज्याचा विचार करूनही अंगावर अक्षरशः काटा येतोय. पण याबाबत केतनला आपल्या कुटुंबाला आधीच सावध केलं होतं. त्याला संशय होता की काहीतरी काळं बेर शिजतंय. केतनला याबाबत आपल्या कुटुंबानेही संकेत दिलेले होते, पण त्याकडे कसं दुर्लक्ष झालं. नेमकं केतनलाच यावर कशामुळे संशय आलेला याचा सविस्तर आढावा घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. पुण्यात राहणारा केतन अग्रवाल एक साधा आणि निष्पाप तरुण. घरच्यांनी मोठ्या आशेने त्याला लग्न सिया गोयलसोबत या नावासोबत ठरवलं होतं. नातेवाईकांनी सांगितलं होतं की मुलगी खूप चांगली आहे. केतनच्या डोळ्यात आपल्या होणाऱ्या बायकोबद्दल, आपल्या भविष्याबद्दल हजारो स्वप्न पाहिली. तिच्यावर मनापासून निस्सीम प्रेम करत होता. तिच्या प्रत्येक सुखादुःखात राहण्याची त्याची तयारी होती. पण केतन ज्या मुलीवर आपली अर्धांगिनी मानत होता त्याच्या मनात मात्र एक वेगळीच भयावह क्रूर चेहरा दडला होता. केतनला वाटत होतं की त्याचं नातं प्रेमाचं, पण सियाने केतनच्या आयुष्यासाठी सर्वात मोठा अडथळा बनला. लग्नाची तयारी सुरू होताना त्याच काळात केतन सियाच्या वागण्यावर काहीतरी विचित्र जाणून होऊ लागली. सियाच्या नेहमी व्यस्त असायचा आणि तासनतास कोणाशी ना कोणाशी गुपचूप बोलत असायची. केतनच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. त्याने शोध घेतला तेव्हा समोर आलं एक धक्कादायक नाव. ते नाव होतं चेतन चौधरी. होय, गेल्या कित्येक दिवाळीपासून एका वारशी सियाच्या चेतन चौधरी झाली आणि हळूहळू ते दोघे एकमेकाच्या प्रेमात पडले. या दोघांना दिवाळीच्या एका सेलिब्रेशनमध्ये सोबत येताना बघितलंय. सियाने केतनसोबत लग्न करायचं नव्हतं. तिने केतनला स्पष्ट सांगितलं होतं की माझं चेतनवर प्रेम आहे आणि मला हे लग्न मोडायचं आहे. पण केतन एवढा जीवापाड प्रेम करत होता की लग्न मोडायला तयार नव्हता. त्याला वाटलं की लग्नानंतर सगळं काही ठीक होईल, पण सियाने राग आणि संताप दिवसेंदिवस वाढत चालला होता. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार सियाला ड्रिंक करण्याची सवय होती. ही गोष्ट गोयल कुटुंबाशी लपून ठेवलेली होती. सिया सतत चिडचिड करायची. तिने केतनला मानसिक त्रास देण्याची सुरुवात केली. केतन आता संपूर्ण संशय आला होता. त्याने कळून चुकलं होतं की आपल्यासोबत चुकीला काहीतरी घडत आहे. यासोबत आपल्या कुटुंबाला सावधही केलं होतं. सियाने काहीतरी गडबड करणे हे दुर्दैवाने कुटुंबाने त्याला बोलण्यापलीकडे फारसं गांभीर्याने पाहिलं आणि नाही, आणि त्याचं लग्न काही छोटं मोठं वादात नव्हतं. आता सियाच्या डोक्यावर भूत स्वार झाला होता की तिला कोणत्याही परिस्थितीत केतनला आपल्या आयुष्यातून कायमचं बाजूला करायचं होतं. आपल्या कुटुंबाची समाजात बदनामी होऊ नये आणि आपल्या केतन चौधरीला मिळावं यासाठी त्याने तिची प्रेमी चेतन चौधरी आणि त्याला मिळून केतनच्या हत्येचा क्रूर आणि थंड डोक्याने कट रचला. केतनच्या बँक स्टेटमेंट्सवरून समोर आलंय की एक दोन दिवसाआड सिया आणि केतन जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी बाहेर जात होते. हा प्रेमाचा देखावा नव्हता तर हत्येची रेखी होती. एकदा तर सियाने बालीला जाताना केतनचा पासपोर्ट मुद्दाम गायब केला आणि त्यानंतर स्वतः शोधून आणण्याचा ड्रामा केला. केतन निष्पाप होता. तो तिच्या प्रत्येक चालाकी आणि प्रेमाला समजत नव्हता. मग त्याने उजाडला आणि 18 जूनचा दिवस आला. चेतन चौधरी आपल्या दुकानात काम करण्याचा नीरज कुमार नावाच्या कर्मचाऱ्याची मदत घेतली आणि केतनचा काटा काढला. पोलिसांनी जेव्हा चेतनच्या ताब्यात घेतलं तेव्हा त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितलं की केतनची हत्या केल्यानंतर त्याच्यासोबत पळून जाणार होती. पोलिसांनी तर सुरुवातीला केतन जिवंत असल्याचं सियाला सांगितलं होतं, जेणेकरून तिचं मानसिक स्वास्थ्य बिघडू नये. पण पोलिसांना धक्का बसला जेव्हा केतन जिवंत असल्याचं सांगत असतानाही सियाच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा एकही भाग नव्हता. उलट तिच्या चेहऱ्यावर एक भीतीचं आणि क्रूरतेचं निशाण दिसत होतं. पण हत्येचा तपास सुरू करताना पुणे ग्रामीण पोलिसाच्या हाती अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे लागले. चेतनचे कर्मचारी नीरज कुमार या हत्येच्या कटात सामील होता. हत्या झाली त्या दिवशी चेतनने मोबाईलची अदलाबदली करून पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. 18 जून रोजी नीरज कुमारचा मोबाईल घेऊन तो लोहगड इथे गेला होता, जेणेकरून त्याचं लोकेशन गुन्ह्याच्या ठिकाणी दिसणार नाही. पण पोलिसांच्या 4 नजरेतून तो वाचू शकला नाही किंवा सुटू शकला नाही. आता नीरज कुमार
या खटल्यात माफीचा साक्षीदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केतनचे वडील विशाल अग्रवाल अत्यंत भावुक होऊन सांगतात की सियाच्या जुन्या मैत्री संबंधाकडून आता अनेक धक्कादायक बाबी समोर येतात. आम्हाला संशय होता की यामध्ये सियाचा भाऊ आणि त्याच्या आत्या यांचाही सहभाग असू शकतो. सियाच्या आई-वडिलांनी तिच्या सगळ्या सवयी आणि मित्राबद्दल संपूर्ण माहिती होती. त्यांना आमच्यापासून सगळं लपवून ठेवलं. आज एका निष्पाप मुलाला त्यामुळे बळी पडलाय. केतनचं प्रेम निष्पाप होतं. त्यांनी शेवटपर्यंत तिची साथ सोडली नाही. पण त्याला काय माहीत होतं की तिच्यासोबत आणि तिच्या गळ्यात जे पडणार होती ती खूप भारी आहे. मंगळसूत्र बागळणार होतं, तिचं गळ्यावर सुरी फिरवणार होती. ज्याचं मंगळसूत्र ती घालणार होती त्याच्यावरच तो जीवाचा घात करणार होती. कारण की केतन अग्रवाल हे चांगल्या घराचा मुलगा असूनसुद्धा त्याला तिच्या प्रेमाची काळजी कळू शकली नाही. तिने नेहमीप्रमाणेच त्याच्यावर प्लॅनिंग करू लागली होती. त्याने एवढे प्लॅनिंगा केल्या की त्यानंतर ते 18 जून असो की 16 जून असो की त्यापूर्वी असलेले पासपोर्ट लपवणं असो, सिया हे पहिल्यापासून चालाकीने काम करत होती. तिची चालाकी कोणाला कळली नाही. त्याने अक्षरशः आपल्या बॉयफ्रेंडसोबत मिळून हा कट रचला. पण या कटला नवीन वळण मिळालं जेव्हा त्याने म्हणलं की त्याचं टक्कल आहे. त्या टक्कलमुळे मी त्याच्यासोबत प्रेम करणार नाही आणि ही गोष्ट त्याला पटली नाही. त्याने आपले प्रेमी चेतन चौधरीसोबत मिळून हा कट रचला. लोहगडावर सुरुवातीला जेव्हा यांना जायचं होतं तेव्हा त्यांना हट्ट केला की मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी लोहगडावर न्यायची हट्ट केला. तेव्हा त्यांनी हे सगळं आरोप आपल्या प्रेमी आणि होणाऱ्या आपल्या पतीवर टाकून दिला की लोहगडावर नेण्याचा हट्ट हा केतन अग्रवालचा होता. केतन अग्रवालच्या आलेल्या माहितीनुसार या गोष्टीचा संपूर्ण धागेदोरे आता उघडायला सुरुवात झालेली आहे. आज केतन या जगात नाही, पण त्याच्या कुटुंबियाच्या डोळ्यातील अश्रू आणि सियाच्या बद्दलची संपूर्ण महाराष्ट्रातील संताप एकच प्रश्न विचारतोय. प्रेमाच्या नावाखाली असा क्रूर घात करणाऱ्या सियाला काय शिक्षा व्हायला पाहिजे? कारण की त्याला माहीत होतं की हा एकुलता एक मुलगा आहे. तो नाही म्हणून त्याला काही पण करून दूर करू शकत होती. पण त्याने या गोष्टीला बाप केला नाही. त्याने अखेर एवढ्या मोठ्या हसत्या खेळत्या माणसाचा जीव आणि बळी घेतला. केतन आधीच संशयात होता. त्याचा गेम होणार होता. तो कुठेतरी त्याला आधीच जाणवलं होतं. पण प्रेमापोटी तो मागे हटला आणि त्याबद्दल तुम्हाला वाटलं ते मला सांगा. कारण की लक्षात घ्या, केतन अग्रवालला या संपूर्ण माहितीचा संशय यायला सुरुवात झाली होती. पण केतन अग्रवालला वाटलं की एवढा मोठा कट माझ्याबद्दल रचला जाणार नाही, माझ्या प्राणासोबत खेळले जाणार नाही. परंतु ही गोष्ट त्याच्या ध्यानीमनी आली नाही आणि त्यानंतरच सियाला या गोष्टीचा फायदा मिळाला. सियाने आपला कट रचला आणि त्याला लोहगडावर नेऊन तिथे थेट धक्का देत त्याला मारण्यात आलं. आणि केतनच्या या सगळ्या गोष्टीमुळे पण त्याच्या चेहऱ्यावर काहीच फरक पडला नाही. केतनचा मृत्यू झाला तरी ती खुशीत आनंदात आहे. आणि आता जेलामध्ये असल्यावर सुद्धा एक गोष्ट सूत्राकडून मिळालेली आहे की त्याला तिथे बिअर पिण्याची सवय आहे आणि दारू पिण्याची पण सवय आहे. ते नेहमी विचित्र काम करते. सिया गोयल यांनी असे विचित्र आणि अलौकिक रचना त्याच्यासमोर येत आहे. पुढे रिपोर्टमध्ये या गोष्टी उलगडत आहे आणि पुढे येणाऱ्या बाबमध्ये अजून जे पण या व्यक्तीबद्दल संशय आहे ते पुढे येणार आहे. तरी लक्षात घ्या की हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी पण. कारण की आजूबाजू होणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत राहतात. आपण त्याला सिरियसली घेत नाही, पण त्या गोष्टी सिरियसली घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण की आपल्यासोबत कधी काय होऊ शकते सांगता येत नाही. या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.